नाशिकमध्ये भुंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली। खरात विरोधात आणखी एका महिलेनं लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली। गरोदरपणात पूजाविधीच्या नावाखाली शोषण केल्याचा गंभीर आरोप महिलेनं केला। नराधम खरात महिलेसोबत येणाऱ्या पतीला बाहेर बसून लैंगिक शोषण केल्याचं महिलेनं म्हटलंय। त्यासोबतच पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या खरातनं दिल्याचा उल्लेखही या महिलेनं तक्रारीत केला। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता तपासाला आणखी वेग आला। आधीच गंभीर आरोपांना सामोरं जावं लागत असल्यानं खरात विरोधात आणखी 3 पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली असून तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। या तिन्ही महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात येते। एसआयटीकडून या महिलांचे जबाब नोंदवले जात आहेत। अशोक खरातनं महिलांचं शोषण केल्याचे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती देखील समोर आली आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचं ठिकाण बदललं। अज्ञातस्थळी अशोक खरातची चौकशी सुरू झाली आहे। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वतः खरातची चौकशी करत आहेत। एसआयटी पुजारी आणि फार्म हाऊस मधील कर्मचारी यांची देखील समोरासमोर बसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। काल खरातची 7 तास चौकशी झाली होती। खरात आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीरज जाधव या दोघांची काल समोरासमोर चौकशी करण्यात आली। अशोक खरात प्रकरणात आयकर विभागानं एंट्री घेतली। आता यामुळे आर्थिक चौकशीलाही वेग येणार आहे। आयकर विभागाकडून खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाईल। नाशिकच्या विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा तपशील गोळा केला जात असून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची छाननी केली जाणार आहे। त्यामुळे आता जमीन व्यवहार संबंधित लोकही पोलिसांच्या रडारवर येणार आहेत। जवळपास 57 सातबारा अशोक खरात आणि कुटुंबियांच्या नावावर असल्याची माहिती मिळते। काही सातबाऱ्यांवर सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं तपासात असल्याचं उघड झालंय। त्यामुळे या व्यवहाराच्या लिंकिंगद्वारे मोठे आर्थिक जाळं उघड होण्याची शक्यता आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडक इशारा दिला। या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून तपास होतोय, कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांनीही पलटवार केला। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं, त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागत आहे? सिलेक्टिव्ह का बोलत आहे? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे। भोंदूगिरीमध्ये सत्ताधारी सहभागी असतील तर सर्व राजकारण्यांना 6 आरोपी करा। कॅबिनेटमधील मंत्र्यांना 6 आरोपी केल्याशिवाय ही भोंदूगिरी थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली। तर यावेळी बोलताना राऊतांनी दीपक केसरकरांवरही हल्लाबोल केला। तर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का? त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे। ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले। अशोक खरात प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ तृप्ती देसाई यांच्या ताब्यात आधीपासून होते, मात्र देसाई यांनी खरात यांच्या पत्नी आणि रुपाली चाकणकरांशी तडजोड केल्याचा दावा केला। या तडजोडीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला। 2 जी मुलं आहेत ती खराताला ब्लॅकमेल करत होती। ती पुण्यात आली, सामाजिक कार्यकर्ते भगिनीला आमच्या भेटली, त्या भगिनीला ते सगळे व्हिडिओ दाखवले। त्या भगिनींनी सुद्धा न्याय द्यायचं सोडून जे गुरुमाऊली म्हणतात त्यांना भेटल्या आणि तिथेही ती तडजोड करण्यात आली। त्याचेही तपासाचे जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहे हे पोलिसांना मिळालेलं आहे। 2 दिवसात तुम्हाला नाव जाहीर करणार ना? आता का नाही सांगत? 2 दिवसात नाव जाहीर करणार पुराव्यानिशी।
रुपाली ठोंबरेंच्या आरोपांवर तृप्ती देसाईंनी उत्तर दिलं. पेन ड्राईव्ह घेऊन काही लोक आले होते, ते मीच मुख्यमंत्र्यांना दिले. पत्रकार परिषद घेतली असती तर अटक झाली नसती, असं उत्तर देसाईंनी दिलं. खासदार सुनील तटकरेंनी खरातच्या नादी लागून कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का, असा सवाल विकास लवांडेंनी केला होता. त्याला सुरत चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं. तटकरेंच्या बोटाला झालेली जखम कारचा दरवाजा लावताना झाली असल्याचं ट्विट सुरत चव्हाण यांनी केलं. त्यांची गाडी समोरून आली, आम्ही दोघं समोर आल्यानंतर ते थांबले, मी थांबलो, मी उतरून गेलो, आम्ही दोघं एकमेकांशी बोललो होतो, खाली उतरून माझी बोलत होते. आणि नंतर गाडीत बसलं असताना नेमका मी दरवाजा लावला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. ती जी दुखापत झाली होती त्यानंतर मी स्वतः त्यांना घेऊन दवाखान्यात गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांच्या त्या जखमीवरती उपचार देखील करण्यात आले होते. त्याचा स्वतः साक्षीदार मी आहे. आपण जर पाहिलं तर त्यावेळेस मी तटकरे साहेबांचं काम करत नव्हतो, तर मी गीते साहेबांचं काम करत होतो, हे मी निश्चित सांगेन. परंतु आता आपण जर बघतोय तर त्यांना ती काही झालेली दुखापत आहे तिचा वेगळीकडे नेण्याचा काही विरोधकांचा प्रयत्न चाललाय किंवा राजकीय लोक त्याचं भांडवल करतात, हे अत्यंत अयोग्य आहे. बीडच्या केज तालुक्यात मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची आता पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 28 एप्रिलला मतदान आणि 29 एप्रिलला निकाल जाहीर होईल. त्यामुळे मसादोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय असून सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मुंबई पालिका सफाई कामगार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. म्युनिसिपल मजूर युनियनच्या नेतृत्वाखाली कामगारांचा प्रतिनिधी मंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मालकी हक्काची घरं मिळावीत ही त्यांची प्रमुख मागणी आहे. 2008 मध्ये शासनानं घरं देण्याचा निर्णय घेतला असला तरी आतापर्यंत केवळ 50 कामगारांनाच घरं मिळालीत. शहरातील हजारो कामगार अजूनही प्रतीक्षेत असून अनेक सेवा निवासस्थानांची अवस्था धोकादायक झाली आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांनी आपला प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम तयार करून जातीनिहाय जनगणना करावी. यूजीसी समता विधेयक 2026 लागू करावं यासह अन्य विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यात सकल ओबीसी समाजाचा मोर्चा निघाला. या मोर्चात काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्वपक्षीय नेते, विदर्भातील सर्व संघटना सहभागी झाल्या. शास्त्री चौकातून निघालेला हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. ओबीसीच्या हक्काचं जे काही आहे, तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे ओबीसीला स्वतंत्र कॉलम करून ओबीसीची लोकसंख्या कळली पाहिजे, जनसंख्या कळली पाहिजे आणि ओबीसीच्या हक्काचं मिळालं पाहिजे, हीच मागणी प्रामुख्यानं या मोर्चाची आहे. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांचा ताफा अडवून जोरदार निदर्शनं केली. राज्यातील आणि जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा बंद करण्याच्या शासनाचा निर्णयाचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताफा अडवला. तसंच शाळा वाचवा अशी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले. या प्रकरणी पोलिसांनी एआयएसएफचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान पंकज भोयर हे जनता दरबार कार्यक्रमासाठी तुमसरमध्ये आले होते. भंडाऱ्याकडे पालकमंत्र्यांचा ताफा जात असताना तुमसरमध्ये हे निदर्शन करण्यात आलं. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात काही गावांमधील गरीब आदिवासी रेशनचं 35 किलो धान्य घरी आणण्यासाठी तब्बल 75 ते 80 किलोमीटरची पायपीट करत आहेत. तेही हिंस्र प्राण्यांनी भरलेल्या घनदाट जंगलात आणि दुर्गम डोंगराळ भागातून. इथे एक तर प्रत्येक गावात रेशन दुकान नाही आणि ज्या गावात रेशन दुकान आहे त्या गावातून काही छोटी गावं अनेक किलोमीटर लांब आहेत. अशात लाहेरी गावातील रेशन दुकानांशी जोडलेलं कुमणार गाव सुमारे 20 किलोमीटर लांब आहे. कुमणार इथले आदिवासी बांधव एका वेळेला संपूर्ण 35 किलो धान्य उचलून घेऊन जाऊ शकत नाहीत. म्हणून रेशन दुकानातून मिळणारं अर्धधान्य एका वेळेला आणि उरलेलं अर्धधान्य त्यांना दुसऱ्या वेळेला न्यावं लागतंय. गडचिरोलीत रेशन वितरणाची समस्या फक्त कुमणार गावापुरतीच मर्यादित नाही तर बिनागुंडासह इतर अनेक गावांमध्ये रेशन वितरण आणि ते घेऊन जाणं अडचणीचं आहे. कुमणारचे गावकरी त्यांच्या वाट्याचं 35 किलो रेशन घेऊन जाण्यासाठी कुमणार ते लाहेरी असा 2 ते 3 वेळा पायी प्रवास करतात. लाहेरीचे रेशन दुकानदार सुरेश सिडाम यांनी असं सांगितलं. तर बिनागुंडा आणि जवळच्या गावातील लाभार्थ्यांची रेशन दुकानं बिनागुंडाला असताना त्या ठिकाणी कधीच वीज आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसते. त्यामुळे बिनागुंडाच्या रेशन दुकानदाराला त्याचं रेशन घेऊन 18 किलोमीटर अलीकडील लाहेरी गावात येऊनच रेशन वाटप करावं लागतं, असं बिनागुंडाचे रेशन दुकानदार अजय दुर्व यांनी सांगितलं.
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला. 2019 पासून लेखापरीक्षण अहवालाचा आधार घेत मनसेचे जिल्हा संघटक सोनू लाहोट यांनी भ्रष्टाचाराचा आरोप पत्रकार परिषदेतून केला. तसंच 1 मे पर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं केलेले गैरव्यवहार सुरळीत केले नाहीत, तर 2 मे रोजी विद्यापीठात मोठं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा मनसेनं दिला आहे. मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गच्या नांदगावात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला. बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजूवर मोठा परिणाम झाला असून एकूण 90% उत्पन्न घटलंय. यामध्ये पालकमंत्री नितेश राणेंनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिलं होतं, मात्र याबाबत ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे शेतकरी नेते राजू शेट्टींनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला असून त्या सकाळी आंदोलनाला सुरुवात होईल. त्या सरकारवरचा रोष व्यक्त करण्यासाठी म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करून रोखून धरायचा निर्णय 12 मार्चलाच आम्ही पालकमंत्र्यांच्या मार्फत सरकारला कळवलेला होता. 10 दिवस थांबलो आम्ही, परंतु निर्णय काय अजून झालेला नाही आहे. म्हणून ठरलेलं आंदोलन हे 23 मार्चला सकाळी 10:30 वाजता नांदगाव तिथ्याला होणार म्हणजे होणार. आंबा बागायतदारांनी हेक्टरी 5 आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 2 लाखांची मदत द्या अशी मागणी आमदार भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. गेल्या 25 वर्षात जेवढा आंबा लागला नाही तेवढा आंबा यावर्षी लागेल असा मोहर आला होता, मात्र खराब हवामानामुळे आंबा काजू बागायतींचं मोठं नुकसान झाल्याचं भास्कर जाधव म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि कोकणातले सर्वच लोकप्रतिनिधी होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणाची मदतीची घोषणा ही मी विधानसभेत करेन, विधिमंडळात करेन, कारण अधिवेशन चालू आहे. नियमाप्रमाणे अशी घोषणा ही विधिमंडळातच करावी लागते. आपण आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाई करता हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजू करता 3 लाख रुपये आपण मागितलेले आहेत. तळकोकणात जलपर्यटनाला ग्रहण लागले की काय अशी स्थिती पाहायला मिळते. समुद्री जलपर्यटनासाठी महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प कागदावरच आहे. नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदार TMTDCकडे सुपूर्द करून 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला, मात्र गेल्या वर्षभरापासून ही निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग बंदरात उभी आहे. INS गुलदार ही निवृत्त युद्धनौका समुद्राच्या तळाशी स्थापित करून आर्टिफिशियल रीफ आणि अंडर वॉटर म्युझियम करण्यात येणार होतं, मात्र या प्रकल्पासाठी नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदार MTDCकडे सुपूर्द करण्यात आली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मात्र प्रकल्प वर्षभरापासून रखडला. याचा प्रकल्पाशी निगडीत असलेला पाणबुडी प्रकल्प यामुळे लांबणीवर पडताना दिसतो आहे. राज्यातील अवकाळी पावसाचा फेरा आता संपला असून कमाल तापमानात वाढ होते. राज्यातील कमाल तापमान 38°C जाणार आहे. मुंबईचं कमाल तापमान 36°C जाईल. पुन्हा 25 एप्रिलनंतर पुणे, सोलापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेनं हिट ॲक्शन प्लॅन सुरू केला. या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख चौकांमध्ये ग्रीन नेट लावण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील प्रमुख ट्रॅफिक चौकांमध्ये ग्रीन नेट उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून ठाणेकरांनाही या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. 3 हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, माजीवाडा इथे सुरुवातीला हे ग्रीन नेट उभारण्यात आले. राज्यात 16 ते 19 मार्च दरम्यान पूर्व मोसमी पावसानं आणि गारपिटीनं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. विविध जिल्ह्यात 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचं फळबागांना याचा फटका बसला. सोसायट्याचा वारा, वादळामुळे झाडं, घरं आणि पशुधनाचं गोठ्याचंही नुकसान झालं. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा आणि भाजीपाल्याचं सर्वाधिक नुकसान झालं. आंबा, काजू आणि अन्य फळपिकंही जमीनदोस्त झाली. मराठवाड्यात 11,572 हेक्टर पिकाचं नुकसान झालंय. जळगावात भुसावळ, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव आणि भडगावात 3,556 हेक्टर पिकांना फटका बसला, तर जालना, नंदुरबार, धुळे, सोलापूर, पुणे, बुलढाणा, धाराशिव आणि सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बीडमध्ये पावसानं 156 हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलं. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करायला सुरुवात झाली. गारपिटीचा रब्बी तसंच फळ पिकांना तडाखा बसला. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. नैसर्गिक आपत्तीनं जिल्ह्यातील 156 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले. धाराशिव जिल्ह्यात बदलणाऱ्या हवामानाचा आंबा पिकावर परिणाम झाला असून अतिवृष्टी, गारपीट आणि कडाक्याच्या थंडीमुळे फुलं आणि लहान फळं मोठ्या प्रमाणात गळून पडत आहेत. उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढलंय. कोकणाप्रमाणेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचाही पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली. धाराशिव जिल्ह्यातील
आंबा बागायतदाराचं पूर्ण 99% नुकसान झालेलं आहे तवराचं धुका आणि धुईमुळे, आणि आहेत हे आंबे हे पूर्ण गळून चाललेले आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्ह्याला कोकणाप्रमाणे पॅकेज देऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, ही आम्हाला शासनाला नम्र विनंती आहे. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात जंगली हत्तींच्या कळपानं शेतकऱ्यांचं नुकसान केलं. गोठणगाव वनपरिक्षेत्रात वडेगाव परिसरात हत्तींच्या धुमाकुळामुळे मका, मिरची आणि भाजीपाला पिकांचं सिंचन यंत्रणा उद्ध्वस्त झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले आणि इतर काही नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. हत्तींचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्तांना तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली असून हा मुद्दा अधिवेशनात मांडण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं. या सगळ्या घटनेची माहिती आम्ही मंत्र्यांना आणि वेळ आलं तर विधानसभेतही मांडू, आणि या हत्तीचं जे कळप आहे हे पुढच्या काळात या भागात येऊ आलं नाही पाहिजे, यासाठी शासनाने करायच्या उपाययोजना आणि शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी, या पद्धतीची भूमिका आम्ही सोमवारी विधानसभेत मांडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.